तो आज के इस वीडियो में हम बात करेंगे टेस्ला कार के शोरूम के बारे में। हाल ही में मुंबई में टेस्ला कार का शोरूम यहाँ पर कोण आहे तो तुला सांगितलं कळत नाही का? मराठीमध्ये बोल, सांगितलं ना तुला, चाल मराठीमध्ये बोल। आजच्या ह्या चलचित्रामध्ये आपण चर्चा करणार आहेत एलन मस्कच्या ह्या नवीन दुकानाबद्दल। आपण याच्यावर चर्चा करणार आहोत आणि ही वाहन आपल्याला किती किमतीपर्यंत भेटणार आहे आणि याची किंमत किती असणार आहे आजच्या ह्या चलचित्रामध्ये आपल्याला मी दाखवणार आहे। एलन मस्कची ही नवीन वाहन आपल्याला कशी भेटणार आणि याची एलन मस्कची ही वाहन तुम्हाला कितीपर्यंत भेटणार आहे आणि ही कशी दिसणार आहे, तर आज आपण ह्या वाहनाबद्दल चर्चा करणार आहोत। तर चला आपण बघूया एलन मस्कची ही टेस्ला गाडी। तुमच्या सेवामध्ये प्रस्तुत आहे टेस्लाची ही 2 चाकी वाहन। तर तुम्ही इथं बघू शकता, तर नाव पण मराठीमध्ये लिहिलेलं आहे। ह्या वाहनाच्या वैशिष्ट्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर बघा, तुम्ही बघू शकता हा 2 चाकी वाहन आहे। मागे एक बैठक आहे, मध्ये पण एक बैठक आहे आणि पुढं पण एक बैठक आहे। तर मध्ये बैठकमध्ये चालक हा आपला वाहन चालू शकतो। मध्ये एखादा कोणी अजून कोणी भेटला तर त्याला मध्ये बसू शकतो। खाली बघू शकता हे आहे यंत्र। ह्या यंत्राने पायाने दाब टाकल्यानंतर हा वाहन चालतो आणि मागं पण तुम्हाला एक बैठक दिसेल की तर बैठकवर अजून एक व्यक्ती बसू शकतो। तर तुम्ही बघू शकता हा जो दांडा आहे ह्याला दांडानी म्हणतात, याला म्हणतात चालक नियंत्रण यंत्र। आणि खाली तुम्ही बघू शकता चालक यंत्र, याद्वारे हा वाहन चालतो। आणि हा बघा, ह्या महत्त्वपूर्ण बैठक आहे। याला बनवण्यासाठी 4 करोड लागलेले आहे आणि याला बनवण्यासाठी 10 व्यक्ती लागले होते। तर तुम्ही बघू शकता ह्या समोरून बघा, ह्या वाहनच्या समोरून तुम्ही बघू शकता मराठीमध्ये नाव दिसेल। आणि ही वाहन एकदम महत्त्वपूर्ण आहे, कारण याला कोणत्याही प्रकारचे लायसन लागत नाही, कोणत्याही प्रकारचा प्रदूषण होत नाही, कोणत्याही प्रकारच्या याद्वारे कोणाला नुकसान पण होत नाही आणि कमी खर्चामध्ये ही वाहन चालतो। ह्या वाहनाला अशा प्रकारे बनवण्यात आलेलं आहे, कोणी पोलीसवाला पण तुम्ही याला अडवू शकत नाही, ना कोणत्याही प्रकारचा दंड ह्या वाहनाला देऊ शकत नाही, असा लक्षात घेऊन ह्या वाहनाला बनवण्यात आलेले आहे। आणि ह्याची किंमत जास्त नाही आहे, फक्त 61 लाख रुपये आहे या टेस्लाच्या वाहनाची किंमत। तुम्ही मागे बघू शकता हे आहे स्थानक यंत्र। ह्याद्वारे ह्या वाहनाला एका जागी थांबण्यात येतो। थोडासा पायाने त्याला मागे लोटायचं, मग ही वाहन एका जागेवर उभं राहू शकते। ही अशी महत्त्वपूर्ण ही वाहन आहे। आणि हा बघा, ह्या यंत्रावर थोडासा दाब दिला का हा वाहन थांबतो। जर हा यंत्र दाबल्यावर पण वाहन थांबलं नाही तर तुम्ही काय करायचं, या वाहनावरून पाय खाली टेकायचे, मग एकदम हा वाहन थांबून जातो। याद्वारे कोणत्याही प्रकारचा दुर्घटना होत नाही। तर हा वाहन पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।